अशीच स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आज आपल्या समोर नवीन विद्यार्थी आलेला आहे सोहम, आणि तो बुद्धिमत्तेचा एक कूट प्रश्न अतिशय सहजरित्या सोडून दाखवणार आहे. चला तर आपण पहिला 4 चा घन घेऊया आणि त्याच्या वजा 5 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग. 5 चा वर्ग 25 अधिक 3 चा वर्ग 9. तर आपल्याकडे संख्या येते 24 आणि 4 चा गुणा 64. यांची वजा केली तर आपल्याकडे संख्या येते 30. तर या आकृतीच्या मधली संख्या आहे 30. तर आपण दुसऱ्या आकृतीकडे वळूया. तर पहिला आपण घेऊया 4 चा घन वजा 6 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग. तर 6 चा वर्ग 36 अधिक 2 चा वर्ग 4. तर आपल्याकडे संख्या येते 40 आणि 4 चा घन 64 म्हणजे की 16. तर 24. मग या त्रिकोणाच्या मधली संख्या आहे 24. तर आपण दुसऱ्या आकृतीकडे वळूया. 5 चा घन वजा 7 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग. 7 चा वर्ग 49 आणि 8 चा वर्ग 64. तर आपल्याकडे संख्या येते 113. तर 5 चा घन 125 वजा 113. आपल्याकडे संख्या आली मग 12. तर 12 इथे पर्याय क्रमांक